पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी 20 वर्षानंतर सर्व आरोपींची सुटका, खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का। नेमकी हत्या कुणी केली हे आम्हाला कोण सांगेल? हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकरांचा संताप, न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाचेही दार ठोठावणार। एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय अद्याप नाही, कार्यकर्त्यांशी बोलून 2 दिवसात भूमिका स्पष्ट करणार। खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगर धोक्यात, 5 खासदारांची धाकधूक वाढली। फुटीर खासदारांना शिवसेना युबीटीकडून दुसरी नोटीस, 24 तासात उत्तर देण्याचे निर्देश, उत्तर न आल्यास सदस्यत्व सोडल्याचं गृहीत धरणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांना इशारा। फुटीर खासदारांचा व्हायरल फोटो समोर, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटलांचा फोटो व्हायरल, झी 24 तास या फोटोची पुष्टी करत नाही। केंद्रात राज्यात भाजपची सत्ता असताना उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंकडे का गेले? ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंना शंका, अमित शहा 2029 ची तयारी करतायत, राज ठाकरेंचं वक्तव्य। स्वाभिमान विकला की उरतात ती फक्त जिवंत प्रेत, एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंचं मार्मिक भाष्य, फुटीर खासदारांना सुनावत भावाच्या मदतीला भाऊ धावला। पांढऱ्या पट्टीवरून भाजपचं राजकारण सुरू केलंय का? शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाने झेंडा लावल्याप्रकरणी राज ठाकरेंचा सवाल, उगाच वाद उकरून काढाल तर रस्त्यावर उभं राहू, राज ठाकरेंचा कडक इशारा। नीट परीक्षेमुळे टीईटीची परीक्षा पुढे ढकलली, 21 जून रोजी 28 जूनला होणार परीक्षा, परीक्षेच्या वेळेत कोणताही बदल नाही। नाफेडकडून कांद्याला पुन्हा दरवाढ, कांद्याला क्विंटल मागे 80 रुपयांची दरवाढ, आजपासून नवीन दर लागू। आणि गणपतीपुळेमध्ये पर्यटनासाठी आलेले 5 पर्यटक समुद्रात बुडाले, पाण्याचा अंदाज न आल्यानं 5 जण बुडाले, शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू।